मराठा आरक्षणाबाबत एक धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे। मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतलं आंदोलन संपल्यानंतर तात्काळ हैदराबाद गॅझेटियर लागू करू आणि त्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देऊ असं आश्वासन राज्य सरकारनं दिलेलं होतं। मात्र आता या गोष्टीला तब्बल 6 महिने झालेत आणि तरी देखील या गॅझेटच्या अनुषंगानं कार्यपद्धती राज्य सरकारनं ठरवलेली नाही आणि महत्त्वाचं म्हणजे कार्यपद्धती ठरवली नसल्यामुळे अर्ज कमी येतात, प्रमाणपत्रांचं वाटप कमी झालेलं आहे आणि याची कबुलीत सरकारनं 20 फेब्रुवारीला काढलेल्या आदेशामध्ये दिलेली आहे। त्यामुळे याबाबत सरकारनं आता एक नवी समिती स्थापन केली आहे आणि या समितीनं कार्यपद्धती ठरवायची आहे। संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या देखरेखीखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे। तर या दृष्टीने नेमकं आता काय घडामोडी घडतात याकडे लक्ष असणार आहे आणि सविस्तर तपशिलांसाठी सध्या थेट जाऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे। छत्रपती संभाजीनगरमधून आपल्याबरोबर जोडले गेलेत। विशाल, 6 महिने होऊन गेले मनोज जरांगे यांनी मुंबई पूर्णतः हलवलेली होती मोठ्या आंदोलनामुळे, मात्र अजूनही सरकारकडून कार्यकारिणी ठरेना, त्या संदर्भातलं कसं पुढे नेमकी वाटचाल करायची हे ठरेना, काय नेमकं झालंय? अगदी खरं आहे अनुपमा, मग राज्य सरकारने ज्यावेळेस जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन नक्की खरं होतं की खोटं होतं असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात। आपण पाहिलं होतं की मुंबईमध्ये एक मोठं आंदोलन झालं होतं, अवघी मुंबई जाम झाली होती, मोठ्या संख्येनं मराठा समाज हा मुंबईच्या आझाद मैदानावर आला होता आणि तिथं जे मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेस हैदराबाद गॅझेटियरची मागणी राज्य सरकारनं मागणी केली। स्वतः मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील त्या ठिकाणी गेले, त्यांनी आश्वासन पूर्ण करणार असं आश्वासन दिलं आणि त्यानंतर हैदराबाद गॅझेटियर तात्काळप्रमाणे लागू होईल आणि जे कोणी या संदर्भातले पुरावे देतील, वंशावळ सादर करेल त्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल अशा पद्धतीने राज्य सरकारनं सांगितलं होतं। मात्र या सगळ्याला आता 6 महिने झाले आणि 6 महिन्यानंतर आतापर्यंत म्हणजे या 6 ते 7 महिन्याच्या काळात अवघे 25 ते 28 सर्टिफिकेट या माध्यमाद्वारे वाटण्यात आल्याची आपल्याला माहिती मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यातली सगळ्यात मोठी अडचण ती म्हणजे कार्यपद्धती। हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचं आश्वासन तर देण्यात आलं, मात्र त्यासाठीची कार्यपद्धती निश्चितच करण्यात आली नाही। त्यामुळं सर्टिफिकेट कोणाला द्यावे हा प्रश्न होता, हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा हा प्रश्न होता आणि या प्रश्नाची कुठलीही सोडवणूक लोकांसाठी झाली नाही, त्यामुळे लोकांतला संभ्रम कायम होता। आता 20 तारखेला म्हणजे याच महिन्यात 20 फेब्रुवारीला राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात मुंबईत महत्त्वाची बैठक घेतली आणि त्या बैठकीत कबुली जबाब देण्यात आला की होय, अजूनपर्यंत कार्यपद्धती निश्चित झालेली नाही आहे आणि त्यामुळं आता कार्यपद्धती निश्चित झाल्यावर ही सगळी कामं करता येतील आणि त्यासाठी आता विभागीय आयुक्तालयाच्या अंडर एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे। जवळपास 8 ते 9 लोक या समितीत आहेत आणि ही सगळी मंडळी आता या हैदराबाद गॅझेटियरच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं सर्टिफिकेट द्यायची याची कार्यपद्धती ठरवणार आहे। म्हणजे जवळपास 2 ते 3 महिने ही कार्यपद्धती ठरवण्यात येईल। ही कार्यपद्धती ठरवण्यात येल्यानंतर राज्य सरकारला ही कार्यपद्धती पाठवण्यात येईल आणि त्यानंतर यावर खऱ्या अर्थानं काम सुरू होईल। म्हणजे आंदोलन सप्टेंबरमध्ये झालं, त्याच्यानंतर कार्यपद्धती आता फेब्रुवारीमध्ये ठरवण्यात येते आणि इथून 3 ते 4 महिन्यांनी हे सगळे सर्टिफिकेट द्यायचे कसे अशा पद्धतीचा एक प्रवास आपण प्रशासनाचा म्हणू शकतो तो सुरू करण्यात येईल आणि त्यामुळं ही निश्चितपणे मराठा समाजाची फसवणूक आहे की काय अशा पद्धतीचे ही प्रश्न आता उपस्थित केले जाते। यावर नेते मंडळीसुद्धा टीका करते, राज्य सरकारनं साध्य काय केलं आहे असा प्रश्न या सगळ्यात आता विचारला जातोय आणि त्यामुळं आता पुढं काय करायचं असा हा प्रश्न आहे। मराठा समाजाचं हे आंदोलन खूप निर्णायक झालं होतं, मोठ्या संख्येनं लोक उतरले होते, स्वतः मुख्यमंत्री आले होते, त्यांनी आश्वासन दिलं होतं, एकनाथ शिंदे गेल्या आंदोलनाला आले होते, त्यांनीही आश्वासन दिलं होतं। मात्र या सगळ्यानंतरही आश्वासन दिल्यानंतरही कार्यपद्धती अजूनही निश्चित झाली नाही, हे दुर्दैवी म्हणावं लागेल आणि त्यामुळं आता राज्य सरकार या संदर्भात काय उत्तर देणार, ही दिरंगाई कशासाठी याचं उत्तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी देणं तितकंच गरजेचं आहे। कशामुळे हा विलंब झाला याचं उत्तर देणं आता गरजेचं आहे। या संदर्भात काही नेते मंडळी आपल्यासोबत आहेत, स्वतः अंबादास दानवे सुद्धा माझ्यासोबत आहेत, त्यांना आपण विचारूयात। दानवे साहेब, आंदोलन झालं होतं आणि आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेटियर तात्काळ लागू करू अशा पद्धतीचं आश्वासनही देण्यात आलं होतं। 6 महिने झाले, अजून कार्यपद्धती ठरली नाही। खरं तर मोठा गाजावाजा करून मनोज दादा जरांगे यांच्या आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल अशा पद्धतीची घोषणा झाली होती
आणि मागच्या काळात मग हे सगळं होऊनही सर्टिफिकेट मिळत नाही अशी ओरड सगळ्यांची सुरू झाली. मग मुलांना विशेषतः कॉलेज शाळा याच्यासाठी महत्त्वाचं होतं. हे निवडणुकीचं द्या सोडून, निवडणुकीत होईल नाही तर न होईल ते काय फार महत्त्वाचं नाही, पण मुलांना विशेषतः विद्यार्थ्यांना. आणि सत्य कसं बघा की हे झाल्यानंतर मला आठवतं सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या घटना घडलेल्या आहे. घोषणा केलेली होती की हैदराबादच्या गॅझेटेडच्या आधारावर मराठवाड्यातील जी नोंदी आहे कुणबीच्या कुणबी त्यांना दिलं जाईल, प्रमाणपत्र दिलं जाईल. सरकारने आत्ता मला माहिती मिळाली की 20 तारखेला याची बैठक बोलवली की याची SOP का होण्यासाठी. कारण थोडीशी खालून मग ओरड सुरू झाली की सर्टिफिकेट मिळत नाही, सर्टिफिकेट मिळत नाही. पण सर्टिफिकेट मिळण्याची प्रोसेस काय, SOP काय हेच नाही. आणि मग आत्ता सरकारला जाग आली. म्हणजे सरकारने फक्त मला असं वाटतं घोषणा केली की काय अशा प्रकारे. आत्ता SOP करण्यासाठी कमिटी केली. SOP केली नाही, करण्यासाठी कमिटी केली. आता ही कमिटीत कोण असेल हे ठरवण्यासाठी या 4 महिने घेणार. मग ही कमिटी आणखी त्याच्यासाठी SOP करण्यासाठी आणखी 2-3 महिने घेणार. मग ती सरकारकडे जाणार, सरकारला त्याला मान्यता द्यायला आणखी 2-3 महिने जाणार. मला असं वाटतं हा वेळ काढूपणा आहे. हा सरासर मराठवाड्यातील जो काही गोरगरीब कुणबी समाज आहे, मराठा समाज आहे, याच्यावर अन्याय आहे. आंदोलनाचं फलित काय म्हणावं? आश्वासन देऊन आंदोलन संपवलं होतं. हे आंदोलन संपवलं असा शब्द नाही वापरतात. आंदोलन तर केलं. मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली लाखो लोकांनी आंदोलन केलं. आश्वासनाची पूर्तता झाली नाही. हा, आश्वासनाची पूर्तता झाली नाही. या वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा हा प्रकार आहे. मराठा समाजाची फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे. आणि सरकारला याच्यात काहीच वाटत नाही. खरं तर दुर्दैव असं की मराठा समाजाचे असलेले विखे पाटील या सगळ्या चर्चेमध्ये पुढाकार घेणार होते. त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं, त्याच्याविषयी काही ऑब्जेक्शन असायचं काही कारण नाही. परंतु नंतर जे करायचं ते काहीच केलेलं नाही. आणि मला वाटतं हे अतिशय दुर्दैवी प्रकार हा आहे. पण इतकं मोठं आंदोलन झालं होतं, लाखोच्या संख्येने लोक मुंबईत आले होते. त्याआधी मराठवाड्यात सुद्धा इतकी मोठमोठी आंदोलन झाली होती. आणि इतका जनआक्रोश रस्त्यावर उतरल्यावर आश्वासनं द्यायचं आणि पूर्ततेला आत्ता कुठं SOP बनवण्यास सुरुवात होती. हे बस सरकार फक्त निवडणुकापुरता सगळ्या विषयाचा विचार करतं. बाकी समाजाचं कोणत्या कासात नाही. मी फक्त मराठा समाजाविषयी बोलणार नाही. धनगरांचं काय व्हावं काही घेणं देणं नाही. आदिवासींचं काय व्हावं काही घेणं देणं नाही. निवडणुकांचं आता चालू आहे काही घेणं देणं नाही. आपण जिंकतोय ना, कसे जिंकतो ना, तर संपला विषय. मग हे प्रश्न सोडवले काय न सोडवला असा बेमुरवतखोरपणा सरकारमध्ये निर्माण झालेला. ही शुद्ध फसवणूक. अगदी विशाल अंबादास दानवे आपल्या बरोबर आहेत. निश्चित त्यांच्यावर चर्चा सुरू ठेवा. इकडे आपल्या बरोबर वीरेंद्र पवार सध्या जोडले गेलेले आहेत. मराठा आरक्षण समितीमध्ये वीरेंद्र पवार महत्वाची भूमिका निभावतात. वीरेंद्रजी, आपण ऐकलं असेल हा सगळा काय प्रकार झालेला आहे. मनोज जरांगेंनी 6 महिन्यांपूर्वी आंदोलन केलेलं होतं. अजूनही सरकारनं कुठली कार्यपद्धती ठरवलेली नाहीये आणि आता एक समिती स्थापन केलेली आहे. 6 महिन्यानंतर अशा प्रकारे आता समिती स्थापन होतीये. काय म्हणायचं या दिरंगाईला? नाही, जी आता दानवे साहेब बोलले त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या तथ्य आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काही आपल्याला लपवता येण्यासारखं नाहीये. आंदोलनाच्या पद्धतीने प्रामाणिकपणे सर्व कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या एकूण एक माणसांनी आंदोलन केलं आणि त्याचं फलित म्हणून त्यावेळी तो GR काढण्यात आला. परंतु त्याचे इम्प्लिमेंटेशनच्या वेळी प्रत्येक वेळी नवीन इलेक्शन या मागच्या 4 महिन्यामध्ये सतत चालू राहिल्या. आणि त्याचं एक होतं की सरकारला जे फायदे पाहिजे होते ते 100% मिळाले. जर तुम्ही जे घवघवीत यश जे सरकारला यावेळी मिळालेलं आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाचा मोठा नाही तर संपूर्ण वाटा आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे आज आपण बघतोय की सत्ताधारी लोकांना ज्या पद्धतीने या इलेक्शनमध्ये यश मिळालं त्याच्यामध्ये मराठा समाजाची पॉझिटिव्हनेस त्यांच्या साईडनी होती आणि त्यामुळे त्यांना यश मिळालेलं आहे. परंतु यामधल्या काळामध्ये जे मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या किंवा या ज्या सर्टिफिकेटच्या संदर्भामधल्या आज जे आपण सांगतो की SOP काढण्याच्या संदर्भामध्ये याच्यामध्ये आपण वारंवार शिष्टमंडळ हे आताचे जे मराठा आरक्षण समितीचे जे अध्यक्ष आहेत विखे पाटील साहेब आहेत त्यांच्याकडे बरेचसे प्रतिनिधी जाऊन त्यांना वारंवार भेटत आलेले आहेत. आणि त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडनं देखील सकारात्मकता नेहमी आलेली आहे. असं नाही म्हणणार की निगेटिव्हिटी आली होती, पण सकारात्मक होती. परंतु त्याचं कुठे इम्प्लिमेंटेशन होताना आम्हाला दिसलं नाही. काल देखील मनोजदादा रात्री अजितदादांच्या कालच्या श्रद्धांजली सभेसाठी मुंबईत आल्यानंतर आम्ही रात्री आमची 1 ते 1.5 तास बैठक या विषयांवरतीच झाली. आणि पुन्हा त्यांनी सांगितलं की आज सकाळी देखील त्यांनी काही माणसं ही यांच्याकडे पाठवली, विखे पाटला साहेबांच्या घरी पाठवली की त्यांना जाऊन भेटा आणि सांगा सातारा गॅझेटचं पण जे काम बाकी आहे ते अजूनही त्याचंही इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. कारण
सातारा गॅजेटसाठी जी समिती नवीन एक स्थापन करण्यात आली होती त्या संदर्भात देखील एक काम करण्यात आलेलं नाही. त्यामुळे या दोन्ही विषयांवरती देखील त्यांनी काल एक शिष्टमंडळ आज सकाळी पण विखे पाटील वीरेंद्रजी, साहेबांकडे पाठवलं. एकंदरीत ही सगळी दिरंगाई पाहता काय पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याची वेळ आली आहे की काय असं म्हणावं लागेल? नाही, आता प्रत्येक गोष्ट जर आपण प्रत्येकाला जर आंदोलन करत बसलो तर मग आपण कृती करू शकणार नाही. आता कृतीची वेळ आहे, त्यामुळे जो फॉलोअप गव्हर्नमेंटकडनं करणं आवश्यक आहे. आज आंदोलन का आज आता या 1-2 तासातही आपण उभं करू शकतो, परंतु त्यासाठी मग पुन्हा तेवढी लोक मॅनफोर्स त्याच्यावरती लावण्यापेक्षा पाठपुरावा जो आहे सरकारच्याकडे घेणं, जिल्हावार पाठपुरावा करणं, आपल्या पालकमंत्र्यांशी पाठपुरावा त्याच्यावरती करणं, उपसमितीच्या लोकांची पाठपुरावा करणं, जी जी हा मधल्या इलेक्शनच्या काळामध्ये होऊ शकलेला नाही. कारण प्रत्येक जण आपापल्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये 4 महिने अडकलेला आहे. आम्ही जे बघतोय नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत सर्व फक्त इलेक्शन चालू होत्या. हे कोणीही मंत्री वगैरे मुंबईमध्ये नसायची. बऱ्याच वेळा आम्ही देखील प्रयत्न केला, अगदी परंतु आता या इलेक्शन संपल्यानंतर आता हे करणं फार आवश्यक आहे. अगदी. आणि वीरेंद्रजी, लवकरात सध्या लवकर अधिवेशन सुरू आहे का? अधिवेशनामध्ये हा सगळा मुद्दा घेऊन जाणार, पुन्हा एकदा विखे पाटलांना या संदर्भातले प्रश्न विचारणार? 100% विखे पाटील साहेबांना या संदर्भामध्ये लवकरात लवकर उपाययोजना करावी लागेल आणि त्यांना जे उपाय त्यांनी जे आधी सुचवलेले होते की प्रत्येक ठिकाणी समित्या, तालुका समित्या गठन करणं वगैरे, त्याचं इम्प्लिमेंटेशन लवकरात लवकर झालं पाहिजे. अन्यथा मग पुन्हा रोज जर ओढावला तर त्याचे परिणाम वेगवेगळे होतात आणि ते होऊ नये यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्याकडे पोहोचणं फार लवकर आवश्यक आहे. ठीक आहे वीरेंद्रजी, धन्यवाद. झी 24 तास बरोबर बोललात. वीरेंद्र पवार आपल्या बरोबर बोलत होते. तर एकंदरीतच आता अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये निश्चित हा मुद्दा उपस्थित करू आणि याचा पाठपुरावा करणं हे अधिक गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने सगळ्या हालचाली आता केल्या जातील. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर छत्रपती संभाजीनगरमधून होते. अंबादास दानवे यांच्याबरोबर याच मुद्द्यावर त्यांनी चर्चा केली आहे. तर केवळ आश्वासनं देण्यापुरती सरकार काम करत आहे, याचा फॉलोअप करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं. विशाल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.